कुडित्रे इथल्या कुंभी कासारी साखर कारखान्यानं राज्य आणि देश पातळीवर आपली कार्यक्षमता वेळोवेळी सिद्ध केली आहे। 2023-24च्या हंगामात कारखान्याला उच्च साखर उतारा मिळालाय। हे यश कारखान्याशी संबंधित सर्व घटकांचा असल्याची भावना अध्यक्ष आमदार चंद्रदीप नरके यांनी व्यक्त केली। करवीर तालुक्यातील कुडित्रे इथल्या कुंभी कासारी साखर कारखान्याच्या 62व्या गळीत हंगामाची सांगता झाली। कारखान्याचे अध्यक्ष आमदार चंद्रदीप नरके, उपाध्यक्ष राहुल खाडे यांच्या उपस्थितीत आणि संचालक प्रकाश पाटील, त्यांच्या पत्नी भारती पाटील यांच्या हस्ते महापूजा झाली। यावेळी चंद्रदीप नरके यांनी गळीत हंगामाचा आढावा घेतला। संपलेल्या गळीत हंगामात ऊस उत्पादनात मोठी घट झाली आहे, तरीही 4,94,282 मेट्रिक टन ऊसाचा गाळप झालाय। 12.65% सरासरी साखर उतार्यासह 6,25,050 क्विंटल साखर उत्पादन करण्यात आलंय। 26 प्रकल्पातून कारखान्याची विजेची गरज भागून 2,42,43,000 युनिट वीज निर्यात करण्यात आली आहे। डिस्टिलरी अजूनही सुरू आहे। साखरेच्या दरात प्रचंड चढ उतार होत राहतात, त्याचा आर्थिक फटका कारखान्यांना बसतोय। यंदा 24.940 क्विंटल निर्यात कोटा मिळाला असला तरी तो नगण्य आहे। साखरेला 42 रुपये हमीभाव मिळाला तरच वाढत्या उत्पादन खर्चाचा मेळ बसेल असं मत आमदार नरके यांनी व्यक्त केलं। यावेळी संचालक ॲडव्होकेट बाजीराव पाटील, विश्वास पाटील, प्राध्यापक बी पाटील, अनिल पाटील, उत्तम वरुटे, दादा सोलाड, किशोर पाटील, सर्जेराव हुजरे, संजय पाटील, सरदार पाटील, अनिश पाटील, बळवंत पाटील, पीडी पाटील, वसंत आळवेकर, कामगार प्रतिनिधी दीपक चौगुले, नामदेव पाटील, अतुल नाळे, संजय आडनाईक, कार्यकारी संचालक धीरज कुमार माने, सेक्रेटरी प्रशांत पाटील यांच्यासह कामगार उपस्थित होते।